राम राम. जत्रा टू जत्राच भेटू राहिलो आपण एकदम आहे ना. हो राव, काय करायचं आता? अरे बाहेर कोणी बी कुठे बी भेटलं मला तर विचारायचं जत्रा कधी सुरू करता, जत्रा कधी सुरू करता. घ्या सगळ्या रसिकांसाठी आनंदाची बातमी, आपली कॉमेडीची जत्रा पुन्हा सुरू झाली वा, 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 वा. अरे पण तू होता कुठं? मधल्या काळात काय करत काय होतास आणि काल कुठं होतास? काल मी मळ्यात होतो. काय मळ्यात काय करत होतास? मळ्यात जरा होतं काम जरा. अरे गड्यात चांगला चानच घालवलास ना तू. चानस मारायला तर गेलतो ना मळ्यात. कसला? नाही म्हणजे तसं नाही. हा? अरे म्हातारी घरी येऊन बसलेलेत ना सध्या, हा. तर घरी काही करता येत नाही. अच्छा. त्याच्यामुळे मळ्यात जाऊन करावं लागतं आजकाल. अरे पण चांगला चानच घालवलास. अरे तुझ्यासाठी रोल ठेवला होता मी. अरे मी यार हे खायला गेलतो मळ्यातून, तू काय मला क्रीम रोल सांगू राहिला आता? अरे क्रीम रोल नाही रे बाबा, रोल पिक्चर मधला रोल, कॅरेक्टर. पिक्चर मधला रोल कॅरेक्टर. मेन कॅरेक्टर जायचं होतं तुला. नेमका तू झालास कोण? तू आहेस कोण? याडा काय बघून कळत नाही का? हे बघ थोडी उंची वाढल्यावर की वाटत नाही का माझी? हा? अरे बाबा डायरेक्टर झालो मी. डायरेक्टर डायरेक्टर. हो. गावात याचा जाता कोणी बी आपली डायरेक्टर उडवायचं, तू डायरेक्टर झाला. तर मग तुझ्यासाठी चांगला रोल ठेवला होता रिझर्व करून. माझ्यासाठी? मग मेन रोल होता. कशाचा? कुठला माहितीये का? कलईवाल्याचा. फुल मेन रोल. म्हणजे अरे गोष्टच अशी होती ना की कलईवाल्याच्या भोवतीच अशी कलई सारखी फिरते अशी फुल एकदम सॉलिड होती. हो का? हो. पिक्चरचं नाव काय आहे? पिक्चरचं नाव मी जे डायरेक्ट केलं ना आता, पिक्चरचं नाव प्याडी 2. पॅडी 2. हो. 1 कधी येऊन गेला? त्याचं काय केलं मी ना, जरा आयडिया लावली. मी काय केलं, मी आधी ना पॅडी 2 हा सिक्वल बनवला. मग तो सिक्वल मला शिकवल ना की पॅडी 1 कसा करायचा ते. ऐका ना विचार मी. म्हणजे पॅडी 2 आधी बनवायचा हो. आणि पॅडी 1 नंतर बनवायचा. मागून. म्हणजे असं झालं, आधी लेकरू जन्माला घालायचं आणि बाप नंतर. नाही, तसं नाही. ते त्याच्या प्रोसिजरनेच होणार. त्याच्यात काय बदल नाही व्हायचा. हे मी माझ्यासाठी बदल करून घेतला. असं म्हणजे डिलिव्हरीची प्रोसिजर अजून बी तशीच आहे ना? हो. डायलॉग डिलिव्हरी आणि शूटिंगची बदलवली तू. आधी पुढचं मग मागचं. असं केलंय. आता मला सांग, हो. आज तो जत्रेचा कार्यक्रम आपण लोकांना दाखवणार आहे. हो. तो तरी सिक्वेन्स न दाखवणार आहे का त्या आधी तुझं नंतर? म्हणजे आल्या म्हणायचं नमस्कार भेटूया पुढच्या भागात, असं करायचं? नाही तसं काही नाही बाबा. जत्रेच्या कार्यक्रमात मस्ती नाही करायची. ते बरोबर सिक्वेन्स, ते 1 2 3 4 5 6 8 9 10. बरं आज काय दाखवायचं सगळ्यात आधी? डायरेक्टर कोण आहे? डायरेक्टर मी ठरवणार काय दाखवायचं ते. हा बरं बाबा, तुम्ही ठरवा. तुम्ही सांगा काय दाखवायचं आधी. काय बरं दाखव बास. आधी मी विचारलं तरी तसंच बोलला. म्हणजे आता तू सांगतो तरी तसंच बोलतो. मला सांग, या जत्रेतला, कॉमेडीच्या जत्रेतला तुझा सगळ्यात आवडता कार्यक्रम कुठचा? तुला खरं सांगू का? नाही तर काय खोटं सांगितलं मार नाही काही. नाही शपथ सांगतो, खोटं नाही बोलत. जत्रेत आहे ना, मला सगळ्यात जास्त काही आवडत असेल तर अंशुमनी प्याडी. हाय लय आवडतं मला. काय पोरं गात्यात ते असं एकदम मनापासून. आणि काय मजा करतात सगळे. लय मजा येते, लय तुला मजा तुला अंशुमने पॅडी आवडते ना? चल मग आज आपण अंशुमने पॅडी पासून सुरुवात करूया. तर रसिको पाहूयात अंशुमने पॅडी, अर्थात अंशुने पॅरडी. तर नमस्कार रसिको, नमस्कार. आजच्या या अंशुमने पॅडीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत आहे. खास लोकाग्रह असतो आणि तुमच्या सर्व रसिकांच्या प्रेमाखातर, म्हणजे जेव्हा आम्ही तुमच्या भेटीला यायचो तेव्हा आमच्यात असं लक्षात आलं की बुधवारची जत्रा ही तुम्हाला सगळ्यांना विशेष पसंतीस पडलेली आहे. आणि यातला खास आयटम जो अंशुमने पॅडी, तो तुम्हाला सगळ्यांना खूप आवडायचा आहे. पुन्हा आम्ही हा आयटम तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत. आणि आजच्या या मैफिलीत कुठला विषय घ्यायचा असं ठरलं तर आज आपल्या एपिसोडमध्ये शूटिंग हा विषय सुरू आहे. त्यामुळे शूटिंगच्या संदर्भातली आणि सिनेमाच्या संदर्भातली आज गाणी आम्ही तुमच्यासमोर पेश करणार आहोत. तर अंशुखाजी, इर्शाद. कसं आहे रसिक हो? सांगतो तर कसं आहे रसिक हो? सांगतोय. तर रसिक हो, आपल्या मराठीमध्ये अनेक सिनेमा येतात, अनेक निर्माते येतात. कित्येक सिनेमे हे 7 समुद्रापार जातात, तर ते कित्येक निर्माते समुद्रात जातात. म्हणजे ते पहिल्या सिनेमात इतके डुबतात की परत वर येण्याची क्षमताच उरत नाही. पण मुळात ते इतके का डुबतात, त्यांचं काय नक्की होतं, त्यांची काय व्यथा आहे, ती मी काव्यातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण आजकाल असं झालेलं आहे की दिसला निर्माता चिराता, असं झालेलं. तर सुरू करूया पॅडी खाजी. इर्शाद. बाई तुमचा तंबोरा आणलाय ना आमची भाऊ.
तंबोरा. ओके, हा. आमिर का आला हा निर्माता, त्याला टोपी घालू चला. आला हा निर्माता, त्याला टोपी घालू चला. सारे जण बकऱ्याला कापू आता चला. त्याला कापू आता चला. आला हा निर्माता, त्याला टोपी घालू चला. सारे जण बकऱ्याला कापू आता चला. त्याला कापू आता चला. आला हा निर्माता. नव्या निर्मात्याचं करू आता कवतिक. नव्या निर्मात्याचं करू आता कवतिक. त्याला चुचकारू थोडं लावू मस्का पाणी चोख. बजेट वाढवून पाडू भोक. त्याच्या पाकिटाला आला हा निर्माता, त्याला पाकी घालू चला. सारे जण बकऱ्याला कापू आता चला. त्याला कापू आता चला. आला हा निर्माता. वाह, क्या बात है. रावजी तुम्ही बसा भाऊजी. या रावजी तुम्ही बसा भाऊजी. कॉमेडीची जत्रा बघा तुम्ही बुधवारची. न बसा भाऊजी, न बसा भाऊजी. लाख सांगून बजेट करू त्याचे कोटी. लाख सांगून बजेट करू त्याचे कोटी. घेऊ पडेल हिरो आणि मर्जीतली नाटी. खायचे कमिशन देतो मिशन. गंडा घालू त्याला. आला हा निर्माता, त्याला टोपी घालू चला. सारे जण बकऱ्याला कापू आता चला. त्याला कापू आता चला. आला हा निर्माता. वा वा. एक सिनेमा करून शिकल तो धडा. एक सिनेमा करून शिकल तो धडा. वरती डिस्ट्रीब्युटर त्याला बनविल येडा. पिक्चर नाही काढणार पुन्हा. अद्दल घडवू त्याला. आला हा निर्माता, त्याला टोपी घालू चला. सारे जण बकऱ्याला कापू आता चला. त्याला कापू आता चला. आला हा निर्माता, त्याला टोपी घालू चला. सारे जण बकऱ्याला कापू आता चला. त्याला कापू आता चला. त्याला कापू आता चला. त्याला कापू आता चला.
हे अंशुका तुमचं असं आहे, तुम्हाला ना अर्धा भरलेला ग्लास दिसतच नाहीये आणि अर्धा भरलेला जो ग्लास आहे तो पण तुम्ही रिकामा करताय. कसं आहे, आजकाल जो मराठी सिनेमा होतो ना त्यातला चांगला मराठी सिनेमा सुद्धा लोक बनवतात आणि निर्मात्यांची काळजी सुद्धा घेतात आणि म्हणूनच मराठी सिनेमा एका शिखरावर गेला, एका उंचीवर पोहोचलेला आहे. माझ्या ह्या गीतातनं मी तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर परवानगी. इर्षाद 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 इर्षाद. क्या बात है, क्या बात है. राग यमन, हा, प्रहर पहिला, क्या बात है. आणि ज्यांचं काल रात्री जरा जास्त जागरण झालंय त्यांच्यासाठी प्रहर दुसरा. क्या बात है. ला. सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से, क्या बात है, क्या बात, क्या बात. कि खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से. क्या बात है, क्या बात है. रूपान देखना रंगान चिकना मनोरंजनाचा मळा न मराठी सिनेमाचा समद्यासनी लागलाय लळा. न मराठी सिनेमाचा समद्यासनी लागलाय लळा. थिएटरात गर्दी येतात दर्दी करतात हो हाऊसफुल आणि तिकीट बारीवर होतो या कल्ला कमवतो कोटीचा गल्ला माझा सिनेमासाठी. आहा बॉलिवूड वाल झाल्यात येड, या बॉलिवूड वाल झाल्यात येड. अरे काय झालं. अरे अजय देवगणनं स्वतः मराठी सिनेमा प्रोड्यूस केला. रितेश देशमुखने तर मराठी सिनेमात काम करून लय भारी काम केलं. सलमान खान पण मराठी सिनेमा प्रोड्यूस करणार आहे, शाहरुख खान पण मराठी सिनेमा प्रोड्यूस करणार आहे. आणि ह्या साऱ्यांचा त्याच्यावर डोळा, या साऱ्यांचा त्याच्यावर डोळा न मराठी सिनेमाचा समद्यासनी लागलाय लळा. न मराठी सिनेमाचा समद्यासनी लागलाय लळा. सलमान खान, शाहरुख खान, कशाला आमिर खान. 12 वर्षांची शाळकरी पोर झाली तर सुपर स्टार माझ्या सिनेमासाठी. इशय येगळ आशय येगळ, इशय येगळ आशय येगळ गोष्टींचा फुललाय माळा. न मराठी सिनेमाचा समद्यासनी लागलाय लळा. न मराठी सिनेमाचा समद्यासनी लागलाय लळा. नॅशनल अवॉर्ड, स्टेट अवॉर्ड गाजवती हे फेस्टिवल. वर्ल्ड सिनेमात करतो या दंगा, चालवतो साऱ्यांचा पिंगा माझ्या सिनेमासाठी. आहा बजेट छोटा कंटेंट मोठा, हे बजेट छोटा कंटेंट मोठा रुबाब ह्यो आगळा. न मराठी सिनेमाचा समद्यासनी लागलाय लळा. न मराठी सिनेमाचा समद्यासनी लागलाय लळा. तर मंडळी
मराठी सिनेमा हा तर मोठा आहेच, पण तो आणखीन मोठा व्हावा असं तुम्हा सगळ्यांना वाटत असेल तर तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांना एक नम्र विनंती आहे की मराठी सिनेमा तुम्ही सगळ्यांनी थिएटरमध्येच जाऊन पाहायला पाहिजे, तरच तो आणखीन मोठा होणार आहे. मंडळी, अंशुमने पॅडीच्या आजच्या या सिनेमा स्पेशलमध्ये आज इथेच थांबूयात. घेऊयात एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत राहा कॉमेडीची जत्रा. नमस्कार नमस्कार. मंडळी, म्हणलो होतो तुम्हाला अंशुमने प्याडी म्हणजे अंशुनी पॅरेडी मध्ये मला लय मजा येते. तुला लय म्हणजे बोललो लय. होतो ना, पोर अशी मनापासनं गातात ना, एकदम दिल लागा की. पण तुला असं एक जाणवलं नाही का त्यातला तो जो पॅडी आहे तो साधारण माझ्यासारखा दिसतो असं नाही का? किती आहे तो? पॅडी 7 आहे का पॅडी 8? मजाक केला राव, मजाक केलं. नाही पण हे काय आहे, शूटिंग वरची गाणी ऐकली, सिनेमावरची गाणी ऐकली, हो. पण नेमकं शूटिंग कसं असतं हे बघायला लय मजा येईन राव. तुला शूटिंगच बघायचंय? बघायची मला शूटिंगच shooting. बघायचं. अरे अरे नाही. आपल्या गावात शूटिंग आलंय ना. हो? शूटिंग आलंय आपल्या गावात शूटिंग आलंय. मग आलं. मला दाखवणार, मला लय जोरात शूटिंग आलं आता. तुला शूटिंग हा, बघायचं? बघायचं मला. चला मग बघूया शूटिंग. सर अँगल चुकलं ना सर. इथे काय करतेस तू? नॉन सेन्स. उठ. सर मी काय म्हणते सर आपण शूटिंग सुरू करूया का सर? अरे शूटिंग कशी सुरू करणार? कॅमेरामन नाही आलाय, आर्टिस्ट नाही आलाय, शूटिंग कशी सुरू करणार? युसलेस. सर मी आहे ना, आपण दोघं मिळून शूटिंग सुरू करूया. आणि मी सर कालच 5 मेगापिक्सेलचा मोबाईल घेतलाय सर. नाव काय का तुझं? नम्रता. नम्रता. काय ना, मी इथे कमर्शियल सिनेमा शूट करतोय आणि या तुझ्या डबड्या कॅमेऱ्याने तो शूट करू का? नॉन सेन्स. डबड्या- बिंडोक सारखं बोलू नकोस. तू माझी असिस्टंट आहेस, हे जरा लक्षात ठेव आणि तसं जरा वाग. ओके सर. खाल 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 डोळ्यात बोट घाल माझ्या. सर वन आय प्रोडक्शन आहे ना आपलं, वन आय. म्हणून माझा वन आय फोडतेस. हे बघ, मी जोपर्यंत शांत आहे ना तोपर्यंत ठीक आहे, नाही तर 1 by 1 एकेकाची आय माय काढी ना. सर 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 अरे तू असिस्टंट आहेस ना, तू ये ना इकडे. सर पर्सनल आहे या इथे सर. हा. सर कसं आहे की एक छोटासा प्रॉब्लेम झालाय काय, सर. काय? की कसं आहे की आपल्या फिल्मचे जे हिरो आहेत रॉनी कपूर, त्यांच्यासोबत जो एक सीन करण्यासाठी आपण 3 को-आर्टिस्टना बोलवलं होतं सर ना, ते आज येत नाहीये. काय हरकत नाही सर. पण अरे हरकत नाही कसं? अरे हा छोटा प्रॉब्लेम आहे, युसलेस. अरे त्या हिरो सोबत त्याचा बाप, त्याची आई आणि त्याचा भाऊ यांच्यासोबत एक महत्वाचा सीन करणार आहे मी आज, क्लायमॅक्सचा. तेच जर नाही तर शूट कोणाला करू? नॉन सेन्स. कोणी बोलवलं होतं आर्टिस्टला? कोणी बोलवलं सर होतं? सर 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 काय कोणी बोलवलं? मीच बोलवलं होतं. सर कसं झालं की मी त्यांना करेक्ट ॲड्रेस दिला होता सर. त्यांना सांगितलं होतं की गोरेगावच्या छोट्या काश्मीरमध्ये शूटिंग आहे. पण कुणास ठाऊक सर त्यांनी काय ऐकलं ते डायरेक्ट काश्मीरला गेले. असे कसे काश्मीरला गेले? अरे काय हरकत नाही सर. पण अरे हरकत नाही कसं? नीट पत्ता मेसेज करायचा ना. सर मी केला होता ना पत्ता मेसेज त्यांना. तू केला होतास? हो. तू केला होतास? हो मी केला होता. काय मेसेज केला होतास? पत्ता? टुमॉरो 8 PM इन काश्मीर ओनली. तू डायरेक्ट त्यांना काश्मीरला पाठवलंस? काश्मीरला नीट फोन करून कम्युनिकेट नाही का करता येत? सर तुम्हाला काय वाटतं मी कम्युनिकेट नाही केलं? नाही. नाही केलं. नाही केलं, कम्युनिकेट केलं. सो ते म्हणाले की तुमच्या दुसऱ्या असिस्टंटने सांगितलं की छोटा काश्मीर. म्हटलं 1 मिनिट, छोटा काश्मीर बोलायचं नाही. आमचा काश्मीर मोठा आहे, आमचा देश मोठा आहे, आमचा सगळ्यात मोठा आहे. हा बरोबर. तर ते मला म्हणाले की आता ते काश्मीरला जायचं म्हणजे आमचा जरा गोंधळ झालाय, तर मला विमानाने जावं लागणार. म्हटलं मग जा विमानाने, काढा तिकीट. मला काय विचारताय? यू शुड बी देअर विल बी इन 8 PM ओनली. प्रोडक्शन विल बी पेड. तुम्ही पैशांचं टेन्शन घेऊ नका. प्रोडक्शन विल बी पेड. अगं प्रोडक्शन कडे काय पैशाचा पेड आहे का? अगं आपला सकाळचा नाश्ता वाचावा म्हणून आपण 11ची शिफ्ट लावतो, कळतं का तुला? नॉन सेन्स. काश्मीरला पाठवलंस त्यांना. केवढा मोठा घोळ घातलायस माहितीये काय? सॉरी, माझ्या चुकीमुळे घडलंय ना सगळं. माझ्यामुळे ते काश्मीरला गेलेत ना 3 जण. आपण एक काम करूया ना, त्या 3 जणांना इकडे बोलवण्यापेक्षा आपण आपल्या 70-80 जणांच्या टीमला घेऊन काश्मीरला जाऊयात ना. ग्रेट आयडिया सर. काही हरकत नाही. हा सर, मी काय म्हणते, फेअर इंडियाचं तिकीट मी बुक करते. आय विल मॅनेज ओनली. तो फेअर इंडियाचा महाराजा बाप आहे तुझा. नॉन सेन्स. आणि काश्मीरला शूटिंग करायचं, तिकडची परमिशन कोण देणार? ह्या छोट्या काश्मीरला परमिशन काढताना माझ्या नाकीनं वाले 15 दिवस त्यांच्या ऑफिसला मी रोज खेटे मारायचो, तिकडे जाऊन स्टूलवर बसायचो. तिकडच्या नंतरचे लोक मला पिऊन म्हणून माझ्याकडे फाईल द्यायला लागले. नॉनसेन्स. काश्मीरला शूटिंग करतेस? सर तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी करते काय. माझ्याही तू एक काम कर. काय तू काहीच काम करू नकोस. ए शशा इकडे.
तुम्ही आधी इकडे या. त्याच्या हां आपल्याकडे आता ते ज्युनियर आर्टिस्ट आलेले आहेत ना त्यातले 3 सिनियर आर्टिस्ट घेऊन ये जा पळचं जा सर सर काय आता काय आणखीन कुठे येऊ सर ज्युनियर आर्टिस्ट येणार नाही सर. का नाही येणार काय हरकत नाही, तुम्ही काय रागवू नका, इकडे हां ऐका. हां सर कसं आहे की तुम्ही क्राऊडमधल्या एका ज्युनियर आर्टिस्टला प्रपोज केला होता ना. काही हरकत नाही सर, तो तुमचा पर्सनल प्रॉब्लेम आहे, काही हां, हरकत म- नाही. म- पण काय झालं की त्यामुळे ना ज्युनियर आर्टिस्टनी तुमच्यावर बहिष्कार टाकलेला आहे. सर इकडे ना. तुमची चॉईस फार फालतू आहे सर. एवढ्या आजूबाजूला चांगले हिरोईनी आहेत सर, तरी पण तुम्ही ज्युनियर आर्टिस्टला प्रपोज करता म्हणजे हे अरे मी क्रिएटिव्ह माणूस आहे. क्रिएटिव्ह माणसाची क्रिएटिव्हिटी कुठेही दिसू शकते. आणि हे तू लक्षात ठेव, मी डायरेक्टर आहे तुझा, तू असिस्टंट आहेस माझा. ते मला काय माहित नाही. आत्ताच्या आत्ता मला 3 आर्टिस्ट घेऊन ये. हरकत नाही सर. चल जा घेऊन ये चल लवकर चल. मी काय म्हणते सर, हा. हिरो हिरोईन येतीलच, बरं. आर्टिस्ट येईपर्यंत आपण दोघं मिळून शूटिंग सुरू करूया का? किती मस्त आयडिया. एक काम कर, तू शूटिंग कर आणि मी तुला असिस्ट करतो. व्हेरी गुड आयडिया. व्हेरी गुड आयडिया. सर 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 हे कोण आहे? हा कॅमेरामन आहे हा. आणि तो त्यांचा अटेंडन्स आहे सर. वाचली किती? सॉरी सर लेट सर काही हरकत नाही, काही हरकत नाही. तुम्ही आधी शांतपणे नाश्ता करून घ्या आणि वेळ मिळाला तर तुम्ही कॅमेरावर जा. ओके तुम्ही जा तुम्ही काय तुमचं टेन्शन घेऊ नका, तुम्ही जा तुम्ही जा. नाही ठीक आहे रे, पहिला सिनेमा आहे ना माझा. माझंही पाहिजे. चला 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 या या या. चला आवरा सगळं. हे काय आहे सावकाश What is तुम्ही all तुमची this? पाय- चला सगळं आवरा. व्हॉट इज ऑल दिस नॉनसेन्स? मॅडम काही हरकत नाही, मी सगळं आवरून ठेवतो. काय काय आवरून ठेवतो? बेबी येते, तिला हे सगळं आवडत नाही. तिला रेड कार्पेट लागतं. व्हॉट इज दिस? हा काय हरकत नाही, मी करतो सगळं. काय हरकत नाही. आणि तिला 2 छत्र्या सुद्धा लागतात. किती? 2. 2 छत्र्या का? बेबी उन्हात चालत नाही. बेबी उन्हातच काय थिएटरात पण चालत नाही. सर मी काय म्हणते, ही हिरोईन आहे आपली. काश काय? का असे बोलायला लागतेस मला? ए हॅलो, मी हिरोईनची मामा आहे. मामा? हा हिरोईनचा मामा साडीत? मामा काय मामा मामा मम्मा मम्मी सो वर्नॅक. ओहो इंग्लिश ऍक्सेंट, फॉरेन ऍक्सेंट. मामा मामा. ओ माय गॉड, तुम्ही खरंच बेबीची मम्मी आहात? Yes. मला सांगा, तुम्ही तो साबण वापरता का? तो साबण ज्या ऍड मध्ये ती मुलगी अशी पळत पळत येते आणि म्हणते मम्मी, आणि मग तिची मम्मी तिला म्हणते मेरे त्वचा से मेरे उम्र का पता ही नहीं चलता. नाही, मी साबणच वापरत नाही. नाही काय हरकत नाही मॅडम, तुम्ही कम्फर्टेबल आहात ना, मग काही हरकत नाही. अरे नाही नाही, मी बॉडी वॉश वापरते. एक मिनिट मॅडम, म्हणजे बेबी मॅडम ना तुम्ही बोलवा. Yes, हा? okay. सगळं इकडे रेडी आहे. All right. मॅडमच्या रूम मध्ये 2 AC लावलेले आहेत. All right. हा? त्यांचे आवडते 2 ज्युसेस मागवलेले आहेत आणि त्यांच्यासाठी 2 मेकअप पण रेडी आहेत. बेबी 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 सगळं व्यवस्थित आहे. प्लीज काम आणि सावकाशी आहे बरं का. आमची बेबी खूप नाजूक आहे ना. बेबी डॉल, बेबी डॉल. ओ बेबी डॉल में सोने दी, ओ बेबी डॉल में सोने दी, ओ बेबी डॉल में सोने दी, ओ बेबी डॉल में सोने दी. ही की नाही आमची बेबी डॉल. ही बेबी डॉल आहे? सर ही बेबी डॉल कमी बेबी डॉल जास्त वाटते. ही आपली हिरोईन आहे सर. No 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 photograph please, no no. कोण फोटो काढतोय? Anyways, spot that. Please handle my Suji. ही का नाही सुजी? Shut up. Behave like a spot data. Director sir. सर काही हरकत नाही. हरकत नाही कसं? स्पॉट दादा? मी स्पॉट दादा? ओ मॅडम, स्क्रिप्टचं नरेशन द्यायला एक माणूस तुमच्या घरी आला होता, विसरला? Oh, I'm so sorry sir. Director sir, I'm so sorry. Good morning sir. इट्स गुड आफ्टरनून. It's okay. Sir, माझी मेकअप रूम कुठे आहे? तुमची मेकअप रूम रेडी आहे तिकडे आपल्या स्टुडिओच्या मागे गोडाऊन मध्ये. Pardon? गोडाऊन पाडण बिडण बोलायचं काही नाही. हा पहिले सांगतो, त्या गोडाऊन मध्ये मेकअप रूमचा सेटअप केलेला आहे. ओके ओके, मी तयार होऊन येते हा. लेट्स मूव मामा. Oh, ओ बेबी डॉल में सोने दी, ओ बेबी डॉल में सोने दी, ओ बेबी डॉल में सोने दी, ओ बेबी डॉल में सोने दी. मी काय म्हणतो सर, त्या आर्टिस्टना बोलू. जा घेऊन ये जा लवकर, घेऊन ये त्यांना. हे बघ, हा हे बघ, काय पहिला शॉट तुला सांगतो बघ. पहिला शॉट फुल वाईड वरनं फुल झूम. हा
लक्षात घे. वा आता उघडदार देवा. वा 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 या, या. काही हरकत नाही, गाणं चालू ठेवा, काही हरकत नाही. सर 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 हा. हे त्या आर्टिस्ट आहेत सर. अरे कोण आहे ते? हे आर्टिस्ट आहेत? सर कसं आहे माहिती आहे का की ट्रेनमध्ये गाणं गात होते, मी रिक्वेस्ट करून घेऊन आलो सर. काही हरकत नाही, करतील ते सगळं व्यवस्थित. अरे कसं कसं करतील ते? अरे आपल्या फिल्म मध्ये हिरोचा बाप, आई आणि भाऊ हे करोडपती आहेत, करोडपती. फॉरेनर आहेत, परदेशी. तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे? बंद करा बंद करा बंद करा बंद करा. 10च्या दांडिया बंद करा. गप्प बसा. अरे यांना घेऊन मी कशी माझी फिल्म शूट करू? वाटणार आहेत का ते करोडपती? सर कसं आहे माहिती आहे का की बरे कपडे दिले ना तर बरे दिसतील ते. म्हणजे ही आई, हा बाप, तो बासरीवाला भाऊ. सर सर खूप उत्तम भीक मागतात सर. तुम्हाला सांगतो हे जे करतात ना ते पट्ट म्हणजे पट्ट सर. खरं सर. साहेब लय गरीब आहे साहेब. बघा सर. कारखान्यात कामाला होतो साहेब, एक हात गेला, सगळं एका हातानं चालू आहे साहेब. सगळं एका हाताने करतो तू? पहिलाच सीन आहे, हिरो बापाला शेक हँड करतो, ह्याला एक हात पण नाहीये. जादू. खरं वाटलं ना साहेब तुम्हाला? अशीच भीक मागावी लागते तर लोकांना असं दया येते ना. द्या ना साहेब काहीतरी. 10 रुपये द्या ना साहेब, वडापाव खायचा आहे. द्या ना काहीतरी द्या ना. 2 दिन से कुछ खाया नहीं है, द्या ना वडापाव द्या ना साहेब. भगवान के नाम से देना बाबा, भगवान तेरे को बहुत देगा. मी या फिल्मचा डिरेक्टर आहे, डिरेक्टर. गरिबांचा उद्धार करण्यासाठी मी ही फिल्म करत नाहीये. हा गरीब सर, नाही रॉनी सर. हा सर 10 मिनिटात येत आहे? हा या सर या सर. ओके ओके. अरे रॉनी सर 10 मिनिटात येत आहेत, त्यांना सगळं रेडी पाहिजे. कमॉन कमॉन कमॉन. काही हरकत नाही सर. बघा हा सीन त्यांना द्या वाचायला तुम्ही. हा ए ए उठा 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 इकडे उठा. हे बघा हे डायलॉग्स आहेत ना, हे डायलॉग्स पाठ करून घ्या. हा हा काय नुसताच कागद आहे, ह्याच्यात भेळ कुठे आहे? अरे भेळेचा कागद नाहीये तो. हा भेळेचा कागद नाहीये. मी लिहिलेली स्क्रिप्ट आहे. एवढ्या मेहनतीने लिहिली मी ती स्क्रिप्ट. तुम्ही हे तिघांनी पाठ करा आणि मग डायलॉग बोला. चला. साहेब हा. जेवायला द्या ना हो साहेब. नाही नाही शूटिंग झाल्याच्या नंतर जेवण, शूटिंगच्या आधी जेवण नाही. चला तुम्ही डायलॉग पाठ करून घ्या. शशा, काय हरकत नाही. यांच्याकडनं करून घ्या, करून घ्या, करून घ्या. चल चल चल. हा काही हरकत नाही. मला जेवायला तुमचा पूर्ण पाहिजे. वेळ घ्या, काही हरकत नाही. हा? जेवायला बरं, जेवून द्या खाऊन ना हो. 4 तास झोपून आला तरी आता काय हे हरकत लोक तयार होऊन येतीलच. तोपर्यंत आपण घेऊयात एक छोटासा टी ब्रेक. ऐका ना सर, अँगल ना आपण मी बघतो एक मिनिट. मॅडम रॉनी सर नाही आले का अजून? हा तो येतोय, जस्ट गेट जवळच आलाय. अच्छा. तुला कसं का माहित? मम्मा हे बघ ना, आताच त्याने फोटो सेंड केला. मी तुला 1000 वेळा सांगितलंय की त्याच्याबरोबर पर्सनल गप्पा करू नकोस म्हणून. अगं मीडियाला गॉसिप मिळतं ना. मम्मा जी शट अप. पर्सनल गप्पा नाही चालल्या. गेट जवळचा फोटो पाठवलाय त्याने. पर्सनल फोटो आम्ही डिलीट करतो. जोकिंग जोकिंग सिस्टर जोकिंग. तू गप्पा बस तसं शट अप. आय एम गेटिंग शट अप. सतत सगळीकडे ती इथे असेल ना, आय एम लिव्हिंग दिस. नाही, थांबा, थांबा. आय डोंट केअर. ओके आय डोंट केअर. I care, I care. मी चालले. I care. थांबा थांबा, भांडू नका तुम्ही, भांडू नका. हा? डिरेक्टर हा. टेल हर टू से सॉरी. I want. I won't. I want. I won't. But I want सॉरी फ्रॉम मामा आणि मामा सॉरी फ्रॉम डमा. दमा लागला मला, दमा. तुमची भांडणं सोडवता प्लीज प्लीज. हा रेडी? सर सर काय काय सर रॉनीचे आलेत. आत्ता आला हा रॉनीचा. Suji. Oh my God, Suji.
बेबी या बेबी यू पुट ऑफ सम वेट बारीक दिसतेस. रॉनी तुला तर मी दिवसेंदिवस सुंदरच दिसत असते. हा, बस 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 इनफ 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 खूप झालं. डिरेक्टर यांना जरा सीन समजावा. Mom! My God, Mom! You're looking gorgeous, Mom. Really? On a diet? No, no, God's gift. Mama, I hate you. I hate you for this. Ronnie, just shut up. No, you shut up. What is this, Mama? Behave like a mom. You are my mom, not heroine. Okay. You behave. Hey, you, Spot. Huh? Come here. Hey, you little Spot. Come here. Come here. And say sorry. Say sorry. Director, please tell him to say sorry. काय हरकत नाही सर. अरे हरकत नाही काय हे. से सॉरी सर. सॉरी 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 सर हा. सर मी तुम्हाला नरेशन द्यायला या पिक्चरचं तुमच्या घरी आलो होतो सर. सर Hey, please. मी ते नरेशन फक्त ऐकलं होतं. Tell me, what is the sin? सीन असा आहे सर की हिरो आपला जो आहे तो श्रीमंत आहे आणि हिरोईन आहे ती गरीब आहे. Oh my God! Baby, see this गटलाचं पाणी. सीन This girl, the bad. एक मिनिट Yeah, तर yeah, yeah, tell हिरो me, आपला tell me. श्रीमंत आहे Yeah. आणि हिरोईन गरीब आहे आणि हिरोच्या आई वडील This is another version. You see this गटलाचं पाणी कशाला ठेवलेलं? सर माझं ऐका सगळं पाणी गडुळाशी आलंय माझ्या गळ्याशी आलंय माझ्या आणि तुम्हाला आणखीन एक वर्जन बघायचं असेल ना तर एक मिनिट इकडे गडुळाचं पाणी कागा गवळलं नागाच्या पिराला कागा गवळलं नागाच्या पिराला कागा गवळलं. God! Super. Tell me what is the sin, please, please. सीन समजून सांग त्याला. Yeah. रॉनी आज रात्री नक्की ना या हा सीन आहे तुमचा. असिस्टंट लिसन आज जरा शूटिंग लवकर संपव हं? मला जरा काम आहे. काय काम आहे तुला? मामा माझं पर्सनल काम आहे. हॅलो, तुझी सगळी पर्सनल कामं मला अगदी छानपैकी माहिती आहेत माहितीये. आणि इथे डेट्सचा माझा प्रॉब्लेम होतो. मी सगळ्या डेट्स येते, सगळे प्लॅन्स कॅन्सल. मामा I hate you for this. I hate you. I hate you. काय हरकत नाही. आई तुमचं पण काय हरकत नाही. बेबी तुझी पण काय हरकत नाही. हॅलो. हा ग मी आज येतोय घरी येतोय लवकर. नाही ते माझं जरा शूट पोस्टपोन झालंय ते महाबळेश्वरचं कॅन्सल झालंय. आता येतो तुला काय करायचं येतो ना मी माझं घर आहे. ठेव फोन तू. Hey, you, amateur director, please tell me what is the sin? हा सीन सर असा Wait, आहे wait. बाकीचे आर्टिस्ट कुठे आहेत यार लवकर बोलवा चला. आर्टिस्ट येत आहेत आर्टिस्टना बोला प्लीज. हे. चला जेवायला चला जेवायला चला जेवायला जेवायला चला जेव. भाई थोडासा खाना दे दो. बहुत दिन से कुछ खाया नहीं है भाई. कुछ तो देखो ना भाई. इससे कुछ डालो दादा, ना भाई. दादा कारखान्यात कामाला होतो एक हात गेला दादा सगळं एका हाताने चालू आहे दादा काहीतरी द्या दादा. बेटा बेटा थाली में पैसे डालना भगवान तेरे को थाली भर भर के देगा बेटा. हा माझा बेटा आहे, मी मम्मी आहे. What the hell is going on? कोण आहे ते? हे आर्टिस्ट आहेत? शी असल्या लोकांबरोबर काम करायचं नो वे. कुठून आले ते? थिएटरचे आर्टिस्ट आहेत ते ह्याने खूप काम केले म्हणून रापलाय असा. ओ थिएटर आर्टिस्ट डार्लिंग बापरे. मला खूप रिस्पेक्ट आहे तुमच्याबद्दल खरंच. मला सुद्धा असा प्लॅटफॉर्म हवा आहे. या ना दादरच्या 4 नंबर प्लॅटफॉर्मवर या. प्लॅटफॉर्म काय बोलताय काय तुम्ही? ते म्हणतात की त्यांना म्हणतात की तुम्ही आता एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आहात परत कुठे छोट्या प्लॅटफॉर्मवर येता कशाला नाटक बिटक करता असं ते म्हणतात. ओके फाईन लेट स्टार्ट द सीन. चलो या सीन चालू करते. क्या सीन आहे नेक्स्ट? हा सर तुम्ही 2 मिनिटं बसा मी यांना तोपर्यंत सीन समजून सांगतो. सीन समजून सांगतो. हे बघा तर हिरोईनला घेऊन आपल्या आईला भेटायला येतो. ओके आणि इथे हिरोईनची आई नाराज. हिरोचा बाप संतापलेला आणि ऑक्सफर्ड वरनं आलेला त्याचा भाऊ आहे तो एकदम आश्चर्यचकित. कळलं सीन? चला सीन सगळ्यांना समजलाय. चलो कॅमेरामन उठाव. चलो वो ये उठाव. हाँ बेसला लाव. बेसला मांडी पे ले लो. चलो बेसला काय हरकत नाही सर. सर बेसला पण चांगलं दिसेल. मांडीवर घ्या. घे. बेसला तो. हा चला काय? सीन सगळ्यांना कळलाय. सर ऍक्शन तुम्ही म्हणता की मी म्हणू? अगं हे मी डायरेक्टर आहे ग. ऍक्शन म्हणण्यासाठी मी इतकी वर्ष वेचली आहेत आणि ऍक्शन म्हणणं इतकं सोपं नसतं. सोपं सर ऍक्शन. मा
माँ तेरा ये होनहार बेटा तेरे लिए बहू लाया है माँ. मी ऍक्शन म्हणल्याच्या नंतर ऍक्शनला सुरुवात करायची, कळलं? पुरुषी आवाज लक्षात ठेवा, पुरुषी आवाज. हा, ऍक्शन. माँ तेरा ये होनहार बेटा तेरे लिए बहू लाया है माँ. कट 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 कट. कोण बोललं रे? कोण बोललं? मी बोलले. तुम्ही बोलला? मी बोलले. सॉलिड थिएटर मध्ये काम करताना तुम्ही, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात. पण लक्षात ठेवा सगळ्यांनी, माझ्या ओठांकडे लक्ष ठेवायचं. मी इकडे ऍक्शन म्हणल्याच्या नंतर ऍक्शनला सुरुवात करायची, कळलं? माझा पुरुष आवाज आणि माझे ओठ. ऍक्शन. रेडी आहे सगळं? हा, रेडी एव्हरीबॉडी? हा, स्टार्ट साऊंड, रोल कॅमेरा अँड ऍक्शन. माँ तेरा ये होनहार बेटा तेरे लिए बहू लाया है माँ. ओहो, यह मेरी बहू है. इसे देखकर ऐसा लगता है कि ये बहुत दिन से भूखी है. चलो खाना खाते हैं. नहीं माँ जी, ऐसा मत बोलिए माँ जी, हम जरीब गरूर हैं. मॅडम ते फंबल झालं. ठीक है ना सर, डबिंग में कर लेंगे. लेकिन भूखे नहीं है. माँ हमारे मोहब्बत को मत ठुकराओ माँ, वरना मैं जान दे दूंगा माँ. हो. यह बेटा, इसकी जिद्द के आगे कौन बच्चा है? अजी सुनते हो? इसको मुंह दिखाई का शेन दे दो. शगुन दे दो. अपना बेटा बहुत लाया है. फंबल बहु. डबिंग में. बहुत लाया है. वैसे तो मुंह दिखाई के 5 लाख देने थे, लेकिन मैं 1 लाख दूंगा. 1 लाख. ओके, कट 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 कट. आता नेक्स्ट सीन असा आहे की हिरोईन स्वतःच्या हिरोईन स्वतःच्या हाताने बनवलेले लाडू हिरोच्या आईला आणून देते. आणि हिरोची आई ते लाडू असे धुडकावून लावते. नाही खाऊन नाही हो, धुडकावून ठेवून असे धुडकावून लावते. आणि हिरोईनला खूप वाईट वाटतं, तिच्या डोळ्यात असं पाणी तरळतं. ओके चलो ना ते लाडूचं ताट. मस्त इंटेन्स सीन आहे. इंटेन्स सीन. यार ऑडिशन. स्टार्ट साऊंड, रोल कॅमेरा अँड ऍक्शन ना. माँ जी, मैंने आपके लिए कड़क बूंदी के लाडू लाए हैं, इनका स्वीकार कीजिए माँ जी. नहीं चाहिए मुझे असा डायलॉग आहे. बोलो. नहीं चाहिए मुझे. नहीं चाहिए मुझे. नहीं चाहिए मुझे असं एका लाईन नाही. नहीं चाहिए मुझे. नहीं चाहिए मुझे असं डायलॉग. नहीं चाहिए मुझे. माय दे दो ना और नहीं चाहिए मुझे असा डायलॉग आहे सर. सांगितलं ना. नाही तुम्ही ते खायचे नाहीये, मागायचे नाहीये, ते धुडकावून लावायचे. सर अन्नाला नाही म्हणू नये सर. नाही धुडकावून लावायचे ते. सर शक्य नाही आहे सर. ते धुडकावून नाही लावले तर तुम्हाला जेवायला मिळणार नाही. अरे काय करताय? सर लाडू संपले सर. काय हरकत नाही पण सर, काही हरकत नाही, होईल सर. काका पिक्चर अभी बाकी है मेरे सर. आता आपल्या घरी जाऊन कर. काही हरकत नाही. बघू जरा. हे घ्या तुम्हाला. काय चांगलं जरा. अरे डायलॉग बोल. समज दारू न पिता दारू पिल्याचा अभिनय कर म्हणून सांगितलं तर ह्यो म्हटला हो रोज मी फुल्ल पितोय आणि न पिलेल्याचा अभिनय करतोय. आली कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडा वाड्यावर या. क्या बात आहे. तर रसिका हो, कॉमेडीच्या जत्रेमध्ये ब्रेक नंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तुम्हाला एक सांगायला आनंद होतोय की आपल्या या जत्रेमध्ये आणखीन बहार उडणार आहे. याचं कारण या जत्रेमध्ये सामील होणार आहेत महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध हास्य कलाकार अर्थात स्टँडअप कॉमेडियन्स. आणि आज आपण आमंत्रित केलेले आहे अर्थात आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध हास्य कलाकार सांगलीचे प्राध्यापक अजित कुमार कोष्टी. शुभिरुबिरीला, बरीला, शुभिरुबिरारीला.
वेलकम वेलकम. नमस्कार नमस्कार मंडळी. गेल्या वर्षभर तुमचं बुलेट ट्रेन पाहतो आणि आमचं गण्या म्हटलं तू का नाहीस त्यात. मला एवढे दिवस मागं लागले. मला म्हणते जत्रेत जा आणि गाठी शेव घेऊन ये मला. मी म्हटलं त्या जत्रेमध्ये गाठी शेव मिळत नाहीत, कलाकारांच्या गाठी मिळतात क्या बात. आणि ते आयुष्यभर जपायचे असतात. खूप छान. मी तर तुमच्या प्रेमातच आहे. कसे तुम्हाला विनोद सुचतात आणि छोट्या छोट्या गोष्टीतून विनोद काढता. वा, तुमच्या बुद्धिमत्तेला आणि तुमच्या अभिनयाला सलाम. आमच्या गाण्याचा फेवरेट जर कुठला विषय असेल तर तो शूटिंग. ह्याला हिरो व्हायचा खूप नाद आहे. खरं एकच ह्याचा ड्रॉबॅक आहे, ह्याला डायलॉग लक्षात राहत नाही. एवढं विसर बोळा आहे, म्हणजे आपल्याच घरात रोज जाते आणि बायकोला विचारते गाण्या इथेच राहते का. बायको पण म्हणते इथेच राहते, बसील एवढ्यात. जिथं जिथं शूटिंग चालू आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाण्या जाते आणि म्हणते मला एक चान्स द्या. आमच्या गावात गब्बर सिंग के शोले म्हणून एक नवीन चित्रपटाचं शूटिंग चालू होतं. अर्थात तो डायलॉग सगळे जुनेच होते त्याच्यात म्हणा. आणि गाण्या गेलो होतं मला एक चान्स द्या म्हणून. आणि डायरेक्टरचं आपलं काम चालू होतं. हे गेला डायरेक्टर साहेब, काय मला एक चान्स द्या की. कुठं सिनेमा तू मला एक चान्स द्या, तुम्ही वर जाता की नाही बघा. डायरेक्टर घाबरलं. वर म्हणजे प्रगतीपथावर हो. एक चान्स द्या, जर तुमचा सिनेमा सुपरहिट झाला नाही तर मिश्या काढीन. डायरेक्टर म्हटलेलं का तुला मिश्या आहेत कुठं. तो म्हटलं माझ्या नाही हो, तुमच्या. त्याचा कॉन्फिडन्स बघून याला डायरेक्टरनी संधी दिली आणि एक डायलॉग दिला. गाण्या डायलॉग म्हण. यहाँ से 50 मीलों दूर जब बच्चा होता है तो माँ कहती है सो जा वरना गब्बर सिंग आ जाएगा. गण्याने डायलॉग लक्षात ठेवला आणि येऊन उभारला. एवढंच. हे म्हटलं की झालं हिरो. सोपं आहे. यहाँ से म्हणजे इथनं धरायचं काय तिथं. डायरेक्टर म्हटले डायलॉग बोल डायलॉग. ते म्हटलं डायलॉग. अरे तो नव्हे, आपला डायलॉग बोल. गाण्याने डायलॉग बोलला. यहाँ से 50 मीलों दूर जब बच्चा रोता है तो माँ कहती है सो जा वरना. कोण येईल म्हटलं सा. अरे गब्बर सिंग. गब्बर सिंग येईल म्हणता सा. मला सांगा, पोराच्या आणि आईच्या भांडणात या गब्बर सिंगचा काय संबंध आहे. ते पोरगं नेमकं कुणाचं आहे. अरे डायलॉग बोल. आणि तुला इम्प्रोव्हायझेशन येतं. स्पेलिंग. वा वा. अरे इम्प्रोव्हायझेशन. समज दारू न पिता दारू पिल्याचा अभिनय कर म्हणून सांगितलं तर. ह्यो म्हटला हो रोज मी फुल्ल पितोय आणि न पिलेल्याचा अभिनय करतोय. तर असे गो आजची कॉमेडीची जत्रा इथेच संपतेय. उद्या पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता कॉमेडीची बुलेट ट्रेन बघायला. तोपर्यंत हो उदे कल्ला. थोडी थोडी मीठी थोडी थोडी कट्टी कॉमेडीची